या सगळ्या लिंगायत वीरशैव काय, वीरशैव लिंगायत काय, हिंदू लिंगायत काय, ह्या सगळ्या गोष्टींवर खूप मोठं आंदोलन झालं आणि त्या आंदोलनाचा एक मी प्रमुख भाग आहे. पूर्ण भारतभर 24-25 महामोर्चे झाले, पूर्ण देश हालून गेला. लिंगायत सगळ्या चॅनलवर यायला सुरुवात झाली. संपूर्ण पंचाचार्य जगद्गुरु कधी म्हणजे पालखीतून न उतरणारे ते रस्त्यावर उतरले, आंदोलन करायला सुरू झालं. रोडवर बसले उन्हामध्ये उदगीर सर, जगद्गुरु आपले केदारचे, मुख्यमंत्र्याच्या घरासमोर. सगळं वातावरण पेटलं. काँग्रेस उतरली, भाजप उतरली, सगळे पक्ष उतरले. आणि ह्या सगळ्या ह्याच्यावर मग शेवटी सोल्युशन काय म्हणून कर्नाटक सरकार, सिद्धरामय्या सरकारने 7 रिटायर्ड जजची एक समिती नेमली. जस्टिस न्यायमूर्ती नागमोहन दास यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमली 7 लोकांची. त्याच्यात कोणी लिंगायत, वीरशैव किंवा आपल्या कुठल्याच पोटजातीतला माणूस घेतला नाही. त्याच्यामध्ये सगळे इतर सगळी लोक होती. निपक्षपाती चौकट चर्चा झाली पाहिजे. आणि मग त्याचा सगळा रिपोर्ट पुन्हा तयार झाला. जवळपास 1.5 वर्ष याचं फॅक्ट फाइंडिंग झाली. सगळ्या वीरशैव लोकांना बोलवलं, सगळ्या लिंगायत लोकांना बोलवलं, सगळ्या हिंदू लिंगायत लोकांना बोलवलं, वीरशैव लिंगायत लोकांना बोलवलं, पंचाचार्यांना बोलवलं, वकिलांना बोलवलं, अभ्यासकांना बोलवलं. सगळ्यांच्या हिअरिंग झाले. त्यांची नावं लिहिले त्या समितीच्या रिपोर्टमध्ये. शेटकर साहेब आले, त्यांचं नाव लिहिले. शेटकर साहेबांनी काय म्हणलं ते पण लिहिले. रत्नाकर कुराडे आले, त्यांनी काय म्हणले त्यांचं लिहिले. बोबले आले, काय म्हणले त्यांनी काय लिहिले. प्रत्येकाची नोटिंग आहे त्याच्यात. आणि प्रत्येकाला असंच पुरावे घेऊन यायला सांगितलं होतं. डांग्याप्पा पुरावे घेऊनच जगद्गुरु बी गेले त्या बैठकीला. हिअरिंग झाली. समजा जेच लोक बसून होते, तुमचं म्हणणं काय सांगा, तुमचं म्हणणं काय सांगा, असं सगळ्यांचं शेटकर साहेब तिथं हिअरिंग झाली. प्रत्येकाचं जे विद्वान आहेत, इव्हन मोठमोठे ब्राह्मण विद्वान सुद्धा गेले तिथे. आणि मग त्या सगळ्यांची फॅक्ट फाइंडिंग समितीनं रिपोर्ट तयार केला. ते रिपोर्ट आहे 350 पानाचा. आता मी अगदी त्यातले ठळक मुद्दे इथं वाचून दाखवतो आणि तुम्हाला मी त्यातलं मुद्द्यावर येतो. तर सर्वात महत्वाचं, लिंगायत धर्माला एक इतिहास आहे. त्या ठिकाणचं त्याला पूर्णपणे वास्तव आहे. 12व्या शतकामध्ये लिंगायत धर्माची स्थापना झाली. लिंगायत धर्म हा कशामुळे स्थापन झाला? भारतात तेव्हाच काय मुस्लिमाचं आक्रमण होतं का 12व्या-11व्या शतकात? नाही. लिंगायत धर्माचं संपूर्ण चळवळ हे हिंदू समाजातल्या असलेल्या जातीवादी रूढी, परंपरा, वर्णव्यवस्था, जात व्यवस्था, अंधश्रद्धा या सगळ्यांच्या विरोधामध्ये लिंगायत धर्माची स्थापना झाली. हे आंदोलन झालं. त्या आंदोलनामध्ये आपल्याकडे नोंद 98 जातीची आहे. वाणी, तेली, माळी, कोष्टी, गुरु, डोयर, कुंभार, चांभार, सगळे मागासवर्गीय, आदिवासी, ह्या असंख्य जातीतले सगळे लोक एकत्र आले आणि त्यांनी ह्या जाती व्यवस्थेच्या विरोधात बसवांच्या नेतृत्वाखाली लढा दिला. लोकशाहीची अनुभव मंडपाची स्थापना झाली. अनुभव मंडप ही जगातली पहिली डेमोक्रेसी, लोकशाही संसद असं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार सांगतायत. जगातली पहिली लोकसंसद ही अनुभव मंडप आहे. आणि त्या अनुभव मंडपामध्ये 770 शहर होते. मी ते आता डिटेल्स मध्ये जात नाही, मी एकदम शॉर्ट मध्ये घेतोय. हे सगळं त्या अनुभव मंडपामध्ये चर्चा करून 770 शहर, त्यात महिला 70 महिला होत्या. आपण सावित्रीबाई फुले या आधुनिक शिक्षिका मानतो, पण 12व्या शतकात लिंगायतांच्या शरणी शिकलेल्या होत्या. त्यांची हजारो वचनं आज उपस्थित आहेत. विजापूर विद्यापीठाला शिवयोगिनी अक्का महादेवींचं नाव दिलं गेलंय. अतिशय शिकलेल्या महिला त्या काळामध्ये त्यांनी वचनं लिहिले. वेद पुराण त्यात नाही खासा, जसा कांडिल्यावरचा भुसा. वेदावर कांडिल्याचा भुसा वेदाला म्हणलं अक्कम महादेवीने 12व्या शतकात 900 वर्षाखाली. असे अनेक वचन आहेत. तर ते सगळं 12व्या शतकात झालं आणि त्या अनुभव मंडपातून लिंगायत धर्माची स्थापना झाली आहे. चर्चेतून झालेली आहे. एका व्यक्तीने स्थापना केली नाही, तर शेकडो शरणांच्या विचाराचं संग्रह लिंगायत धर्म आहे. आणि बसवांना त्यांचं नेतृत्व केलेलं आहे. आणि ते सगळं अनुभव मंडपातून हे सगळं आलं. अनुभव मंडप आजही जसंला तसं आज कर्नाटकात उपस्थित आहे. त्याचं कुठून काही आभाळातून पाताळातून काही आलेलं नाही. बांधवांनो, नागमोहनदास समितीने काय काय पुरावे पूर्ण काय केले? ब्रिटिशकालीन सगळे पुरावे एकत्र केले ब्रिटिश काळातले. त्याच्यानंतर त्यावेळेस जे म्हैसूर प्रांत होता, म्हैसूर प्रांत म्हणजे कर्नाटकाचा मोठा भाग, मद्रास स्टेट, त्याच्यामध्ये केरळ आणि तामिळनाडू येतं स्वातंत्र्य काळातल्या पूर्वी.
त्याच्यानंतर मुंबई स्टेट म्हणजे मुंबईचा हा सगळा भाग होता. अगदी बेळगाव, धारवाड, बिजापूर हे सगळे जिल्हे मुंबई स्टेटमध्ये होते. त्याच्यानंतर हैदराबाद संस्थान, हैदराबाद स्टेटचं सगळं केलं उर्मी साहेब. त्याच्यानंतर कोडागू म्हणून एक संस्थान होतं, म्हणजे आपल्या हैदराबादमध्येच ते सगळं संस्थान होतं. या सगळ्या 5 संस्थानामध्ये लिंगायत सगळं डिवायडेड आहे. त्याचं सगळं रेकॉर्ड्स काढले. त्याच्यानंतर आता इथे शासकीय अधिकारी रामदास पाटील साहेब आहेत. गॅझेटियर्सचं काय महत्व आहे त्यांना माहित आहे. त्या काळातल्या सगळ्या गॅझेटियर्स मधले सगळे पुरावे त्यातले काढले. गॅझेटियर्स, आता मराठा आंदोलन झालं, गॅझेटवर सगळं चाललं. गॅझेटमध्ये हैदराबाद गॅझेट, हे गॅझेट, ते गॅझेट. लिंगायताच्या न्यायमंडळ समितीने सगळ्या 5ही स्टेट मधले सगळे गॅझेट सगळे त्याच्यामध्ये काढलेले. त्याच्यानंतर मागासवर्ग आयोग, प्रत्येक राज्यात एक मागासवर्ग असतो. कोणत्या जातीमध्ये टाकायचं, धर्म कोणता आहे, काय नाही, याचं सगळं विश्लेषण करण्यासाठी मागासवर्गीय आयोग आहे. त्या सगळ्या 5ही राज्यातल्या मागासवर्गीय आयोगाचे रिपोर्ट्स याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर धर्माची मागणी केव्हापासून झाली तेव्हापासूनचे सगळे निवेदन कशाच्या नावावर केली. वीरशैव नावाने केली, नंतर वीरशैव लिंगायत नावाने केली, नंतर लिंगायत नावाने केली. त्याचे सगळे निवेदन त्याच्या सगळ्या कॉपीज आहेत. त्याच्यानंतर धर्माला मान्यता देण्यासंदर्भात काय काय लागतं त्याचं सगळं त्याचं काढलेलं आहे. त्याच्यानंतर इतिहासामध्ये कोणत्या विद्वानांनी काय काय मांडलं. आता इतिहासामध्ये ब्रिटिश काळातल्या विद्वानांनीच सगळं मांडले. आता कर्णे सरांनी काही ब्रिटिश लेखकांची नावं सांगितली तसं ते. मग आता मी अगदी शॉर्ट असतो. जनगणना अहवाल 1871, त्या ठिकाणी हैदराबाद स्टेट, म्हैसूर स्टेट, मद्रास स्टेट, मुंबई स्टेट, कोडागू प्रांत, या सगळ्याचं 1871 मध्ये जनगणना झाली. परिच्छेद क्रमांक 42 मध्ये त्याची सगळं नोंद आहे. त्याच्यामध्ये सेक्शन्स होते जनगणनेत. आता आपली उद्याची जनगणना सुद्धा सेक्शन मध्ये असणार आहे. तर त्यावेळेचे सेक्शन काय होते बघा. त्याच्यामध्ये सेक्शन A, B, C, D असे 4 सेक्शन होते. त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे उपलब्ध आहेत. तर सेक्शन ए मध्ये काय होतं, ब्राह्मण म्हणजे हिंदू ए मध्ये हिंदू होतं. त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4 असं होतं हिंदू. ए मध्ये पुन्हा 4 क्लास होते. त्याच्यामध्ये ब्राह्मण, क्लास 2 मध्ये वैश्य, क्लास 3 मध्ये क्षत्रिय आणि क्लास 4 मध्ये शूद्र. मग या सगळ्या जातींचा वेगवेगळा डाटा काढण्यात आला. ए मध्ये 1, 2, 3, 4, मग त्याच्यामधल्या सगळ्या जाती काढण्यात आल्या. बी दिलं मुस्लिमसाठी, मुस्लिमांना. सी दिलं ख्रिश्चनांना आणि डी दिलं पारसी धर्माला. त्याच्यानंतर एक नवीन सेक्शन म्हणजे ई सेक्शन होतं. ई. आता ई मध्ये काय केलं, भारतातले जे धर्म आहेत वेगळे त्या ई सेक्शन मध्ये टाकले. बघा ABCDE. आता ई मध्ये काय, ई मध्ये आहे बौद्ध, त्याच्यानंतर जैन, शीख आणि लिंगायत. हे त्या ठिकाणचे 4 म्हणजे ई मध्ये त्या ठिकाणी हे सगळे 4 सेक्शन टाकले. म्हणजे याचा अर्थ लिंगायत हा भारतीय मूळ धर्म, वेगळा धर्म म्हणून त्याच्यामध्ये नोंद केलेली आहे. त्याच्यानंतर बांधवांनो, आपल्या त्या काळातल्या सगळ्या याच्यामध्ये स्पष्ट म्हणजे शॉर्ट मध्ये घेतो. त्याच्यामध्ये स्पेशली लिंगायताच्या बाबतीत जमलेलं आहे. लिंगायताला जाती म्हणून स्वीकारला जाऊ शकत नाही. तो अनेक जातींचा समूह आहे, तो एक स्वतंत्र धर्म आहे असं 1871च्या जनगणनेमध्ये लिंगायताच्या बाबतीत प्रत्येक समाजाचं लिहिलंय, त्यात लिंगायताचं लिहिलं आहे. पुन्हा नंतर 1881 झाली. त्याच्यानंतर 1891 मध्ये लिंगायताला स्वतंत्र कॉलम देण्यात आला, स्वतंत्र कोड देण्यात आला 1891 मध्ये. त्याच्यानंतर डांगे साहेब 1891 मध्ये एक घटना घडली, कीर्तनकारांसाठी फार महत्वाची आहे. म्हैसूर प्रांतातले म्हणजे म्हैसूर आणि तामिळनाडूच्या प्रांतातल्या जंगम समाजाने मागणी केली, त्याच्यामध्ये त्याचे रेकॉर्ड्स आहेत की आम्हाला वीर माहेश्वर ब्राह्मण म्हणून त्या ठिकाणी नोंद करून घ्या. जंगम समाजाची मागणी आहे 1500. आम्हाला वीर माहेश्वर ब्राह्मण म्हणून आमची नोंद घ्या असं तिथल्या ब्रिटिशांच्या स्टेटच्या सगळ्या लोकांना त्यांनी मागणी केली की आम्ही लिंगायत वीर असं काही नाही, आम्ही वीर माहेश्वर ब्राह्मण आहोत. बरोबर आहे, असं त्यावेळेस मागणी आहे. त्यानंतर 1901 साली जनगणना झाली. त्याच्यात 68 लिंगायत जाती त्या कॉलममध्ये आले आहेत. 68 लिंगायत जाती. पुन्हा 1911 झाली, 1921 झाली आणि 1931 ला झाली. या सर्व 5ही याच्यामध्ये लिंगायत म्हणूनच नोंद आहे. याच्यात वीरशैव कुठंच उल्लेख नाही, धर्मामध्ये बी नाही आणि जातीमध्ये सुद्धा नाही. म्हणजे 1931 पर्यंत कुठेही वीरशैव नावाची कुठंच उल्लेख नाही ब्रिटिश काळामध्ये. आता पुढे जाऊ, वीरशैव आलं कुठून ते सांगतो तुम्हाला, त्याचा शोध तुम्हाला सांगतो, फार महत्वाचा आहे. तर सरकारी गॅझेट्स
बेल्लारी गॅझेटियर 1872, कोडागू गॅझेटियर 1878, मुंबई राज्य स्टेट गॅझेटियर 1880, बँगलोर डिस्ट्रिक्ट गॅझेटियर 1989 याचे सगळे अहवाल आहेत. त्या सगळ्या अहवालामध्ये लिंगायताची धर्म म्हणूनच नोंद आहे आणि कुठेही विषय उल्लेख नाही. नंबर आणि पूर्ण मी पुराव्याविषयी बोलतो. कोणीही माझ्याकडे या कागद घेऊन आणि मग माझे कागद बघायला मी कधी बी 24 आवर उपलब्ध आहे. पाचही जगद्गुरूंना मी निमंत्रण देतो. आता मागासवर्ग आयोगाचे सुद्धा या ठिकाणी सगळे याच्यात लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये काही समित्या नेमल्या त्याच्यावर स्पेशली त्या 5 समित्याची नावं असतो आणि पुढे जातो कारण एवढा वेळ वाचायला नाही. 1919 ला मिलर आयोग नेमला, 1960 ला नागनगोडा समिती नेमली, 1975 ला हवनूर आयोग लिंगायतावर नेमला, 1986 ला व्यंकट स्वामी आयोग नेमलेला आहे, 1990 ला चिन्नाप्पा रेड्डी आयोग नेमलेला आहे. या सर्व आयोगामध्ये 18.42% लिंगायतची नोंद त्या ठिकाणी कर्नाटक आणि या सगळ्या प्रांतात झाली. त्याच्यात कुठेही वीरशैवाचा काही उल्लेख नाही आणि लिंगायत हा स्वतंत्र धर्म म्हणून त्या ठिकाणी आहे. म्हणून हे सगळे मी आपल्यासमोर वाचून दाखवलं. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय की ब्रिटिश काळामध्ये जैन, शीख, बौद्ध आणि लिंगायत याला स्वतंत्र धर्माचा दर्जा होता. मग आता पाणी कुठं मुरलं मी सांगतो. स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर नेहरू सरकारने, इथं पक्षाचा विषय नाही आता हे सरकारवर बोलतो मी, नेहरू सरकारने काय केलं की बाकीच्या सगळ्या धर्मांचं तसंच कायम ठेवलं, पण नेहरू सरकारने जैन, बौद्ध, शीख आणि लिंगायत या चारही समाजाला धर्माला हिंदूमध्ये समाविष्ट करून टाकलं. चारीला हिंदूमध्ये समाविष्ट करून टाकलं. बाकी फक्त ख्रिश्चन, मुस्लिम आणि पारसी यांना ठेवलं. बाकी आपले सगळे हिंदूमध्ये समाविष्ट करून टाकले. आणि म्हणून तुम्हाला 1950 नंतरचे जे काही नोंदी आहेत सोलापूरच्या वगैरे सगळी मंडळी असतील की हिंदू लिंगायत, कैलास वळसगे, हिंदू लिंगायत आलं कुठून, हिंदू लिंगायत कुठून आलं तर 1950 नंतर हे सगळे हिंदूमध्ये आपल्याला नोंद करण्यात आली. म्हणून तिथून पुढे हिंदू लिंगायत सुरू झालं. म्हणजे आपल्या आजोबाच्या काळात हिंदू लिंगायत शब्द आले. त्याच्यापूर्वी पंजोबाच्या काळात लिंगायतच होतं. खापर पंजोबा लिंगायतच होता आपला, मागचे सगळे लिंगायत होते, पण पुढे मध्ये हिंदू लिंगायत झाले. आता पुन्हा वीरशैवाकडे कसे आले ते पण सांगतो तुम्हाला. तर हे मी आपल्याला सांगतो. म्हणजे स्वातंत्र्याच्या पूर्वी लिंगायत धर्म स्वतंत्र होता, स्वातंत्र्यानंतर पारतंत्र्यात गेला. पुढे काय झालं त्या ठिकाणी 1963 साली शीख समाजाने उठाव करून त्यांचा धर्म म्हणून नोंद करून घेतली. शीख समाज 63 साली नांदेडकर साहेब 63 ला पुन्हा त्या ठिकाणी शीख समाजाला मान्यता मिळाली. त्याच्यानंतर 1993 ला बौद्ध धर्माला परत धर्म म्हणून टॅग मिळाला, त्यांना मान्यता मिळाली. त्याच्यानंतर 2014 मध्ये आपल्या सगळ्यांना माहित आहे जैन समाजाला मान्यता मिळाली 2014 मध्ये. म्हणजे आपल्यासोबत ज्यांचं काढून घेतलं होतं त्या तिघाला मिळाली. राहिलं कोण फक्त लिंगायत. अशी आता लिंगायताची स्टोरी सुरू झाली. आता बरेच जण मला प्राध्यापक गोंडे सर मला नेहमी म्हणतात की नवीन धर्माला मान्यता बंद झालेली आहे. बरोबर आहे, त्यांचं मन बरोबर आहे की नवीन धर्माला मान्यता नाही, हे त्यांचं मी करेक्ट मान्य करतो. पण आपला नवीन धर्म नाहीच आहे. आपला ब्रिटिश काळापासून, पुरातन काळापासून शासनाच्या रेकॉर्डमध्ये असलेला धर्म आहे. लिंगायत नवीन धर्म नाहीये, नवीन धर्माची मान्यता मागत नाहीत. आमची गेलेली वापस द्या म्हणत होतो, आमची गेलेली वापस द्या. कारण बाकीच्यांना दिलं तुम्ही, आम्ही 4 भाऊ होतो, आम्ही 3 भावाला दिली, आम्हाला 1 भाऊ तसाच सोडून दिला, अजून वाऱ्यावरच फिरायलाय, 1 भाऊ तसंच वाऱ्यावर सुटलाय. आणि म्हणून त्या ठिकाणी आपली ती मान्यता आहे. मग आता हे वीरशैव कुठून आलं ह्याचं जरा मी तुम्हाला विश्लेषण करतो. वीरशैव कुठून आलं. बरेच जण आता मला सांगतात की हडप्पा मोहेंजो, मला तर बरेच जण शिवा घालतात, लय रागात असतात माझ्या, म्हणतात की धर्म नवीन आहे म्हणून सांगत आमचा जईचा शिव तईचा शिवाचार नंतर झाला म्हणते ते पामर. आमच्या खूप लोक टीका करतात. पण हे आमचा धर्म हडप्पा मोहेंजोदडो संस्कृतीतला धर्म आहे आणि मग तुम्ही आमचा धर्म शॉर्ट करायला. याच्यात कुठली स्पर्धा लागली नाही, कोणाचा आधी कोणाचा नंतर. स्वतंत्र आहे का नाही हे महत्वाचं आहे. कधी सुरू झालं याला काही महत्व नाही, पण ते पण आपण काढलंय. तर बांधवांनो, हडप्पा आणि मोहेंजोदडो उत्खननामध्ये द्रविड आणि शैव संस्कृतीचा माहिती मिळाली. हडप्पा आणि मोहेंजोदडो, द्रविड आणि शैव. तर त्याच्यातले काय काय मिळालं त्यामध्ये अवशेष मिळाले. कुठले कुठले शैव होते त्या काळात हडप्पा मोहेंजोदडो मध्ये सगळे हे इतिहासकारांनी काढले. आता ह्याच्यात काही संशोधन राहिलं आहे सगळं. ते हडप्पा मोहेंजोदडो मध्ये सापडलं कापालिक शैव, कालामुख शैव, आगमिक शैव आणि पाशुपत शैव, हे 4 शैव निघाले. त्याच्यात कुठेही वीरशैव नाही.
हे मी म्हणत नाही, हे सगळे सरकारी रिपोर्ट्स म्हणतात. आता काय वीरशैव त्याच्यात हडप्पा म्हणजे कुठंच नाही. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो सिद्धांत शिखामणी हे धर्म आहे, सॉरी ग्रंथ आहे, बरोबर आहे. सिद्धांत शिखामणी बरेच जण सांगतात पंचाचार्य सिद्धांत शिखामणीनुसार सगळं आमचं असं आहे तसं आहे वगैरे वगैरे. तर सिद्धांत शिखामणी नुसार वीरशैव हा कृतयुगातला धर्म आहे. कधी? कृतयुगातला, बरोबर आहे. भयंकर कृतयुग म्हणजे कधीच आहे. तर हिंदू कालगणनेनुसार कृतयुग हे 42,22,000 वर्षापूर्वी येते. किती किती गणेशजी? 42,22,000 वर्षापूर्वीचा हे कृतयुग. मी म्हणत नाही, हिंदू कालनिर्णय सांगते, मी काय म्हणत नाही, माझ्या मनचं याच्यात काहीच नाही. तर मला सांगा, मानवी उत्क्रांती जी सांगते पूर्ण जगातले सायंटिस्ट आणि सगळे, मानवी उत्क्रांतीच कीर्तिकुमार भाऊ 40,000 वर्षाखाली झाली. माणूसच निर्माण झाला 40,000 वर्षाखाली. तर हे 42 लाख वर्षापूर्वीचा सिद्धांत शिखामणी म्हणजे आम्हाला अवघड चाललंय जरासं. काय होतं, गुरु म्हणाले म्हणून काय बी ऐकून घ्यायचं नसते ना, आता प्रश्न करावा लागतील की. भगवे वस्त्र घातले तेवढाच फरक आहे, बाकी ज्ञानामध्ये काय आम्ही कमी जास्त नाहीये. तर 40,000 वर्षाखाली माणसाच म्हणजे माकडातून माणूस तयार होण्याची प्रक्रिया झाली. तर 42 लाख वर्षापूर्वी हे सिद्धांत शिखामणी कोणी लिहिला हा प्रश्न निर्माण होतो, नंबर 1. त्याच्यानंतर मग बरं हे 42 लाख वर्षापूर्वीचं आहे. तर सिद्धांत शिखामणीमध्ये जैन आणि बौद्ध मताची खोड केली जाते. जैन आणि बौद्ध मत ही चुकीची आहेत म्हणून सांगितले सिद्धांत शिखामणीमध्ये. सिद्धांत शिखामणी तुम्ही ग्रंथ घेऊन त्याच्यात लिहिले जैन आणि बौद्धाची मतं त्यांनी 4-5 पानावर खोडलेली, म्हणजे हे चूक आहे, हे बरोबर आहे असं. मग जैन आणि बौद्ध तर आताचे स्थापन झालेले धर्म आहेत. म्हणजे याचा अर्थ सिद्धांत शिखामणी 42 लाख वर्षापूर्वीचं नाही, कोणीतरी आताच लिहिलंय हे सिद्ध होतं. मग ते सिद्ध झालंय ते तुम्हाला पुढे सांगतो मी. तर याच्यामध्ये यांचे 5 आचार्य आहेत, रेणुकाचार्य, घंटाचार्य, दारुकाचार्य, एकोमाराध्य आणि पंडिताराध्य. राजशेठ आपण कसं आहे, व्यापारी लोक आहेत, आपण काय आलेल्या महाराजाचं ऐकून घ्यायची सवय आपल्याला, दक्षिणा देऊन मोकळ होतो आपण, या भानगडीत जातच नाही. पण आता भानगडीत जावं लागेल, कारण त्यांना सवय आली, जगद्गुरु म्हणाले फिंदू द्या, आता त्यांना उत्तर द्यावं लागणार आहे आपल्याला. नाही राज आहे, आपल्या लेकरबाळाचं भवितव्य, त्यांना लेकरबाळ नाहीत, आपल्याला लेकरबाळ आहेत, बरोबर आहे डॉक्टर साहेब. त्याच्यामुळं आता हे सगळे कैलासामधून शिवाच्या आदेशाने डायरेक्ट पृथ्वीवर आले. त्यांना आई नाही, वडील नाही, काही नाही, डायरेक्ट त्यांनी दगडाच्या लिंगामधून प्रवेश घेतला होनराव साहेब, बर का. 5 आचार्यांनी डायरेक्ट आले, त्यांनी शिवलिंगातून बाहेर आले, धर्म सांगितला, पुन्हा त्यांनी शिवलिंगात गेले. हे मान्य आहे कसं? हे कसं सिद्ध करायचं, कोणत्या कोर्टात कसं सिद्ध करावं येईल? करता येत असं सांगा, नांदेडकर साहेब सिद्ध करता येईल का आपल्याला कोर्टात? करता आलं तर मी तयार आहे. हा, हायकोर्टात करता येईल, पैसे देऊन नाही, आपल्याकडे पैसे पण नाहीत ना. तर हे असं आहे की यांनी पहिल्यांदा सांगितलं हे कोलीपाक मधून आले, नंतर काशी, उज्जैन, श्रीशैल आणि केदार ह्या 5 पीठामधून 5 आचार्यांचं त्या ठिकाणी आगमन झालं आणि पुन्हा ते धर्म सांगून पुण्यामध्ये गेले. त्यांचं म्हणणं हे 4 युगात आले, ते पण युग लाखाच्याच वर्षापूर्वीचे आहेत, काहीच मेळ लागत नाही. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे आपण शिक केलं की 5ही पीठामध्ये ते म्हणतात तसं तिथून शिवलिंगातून उद्भवलेले ते आचार्याचं काही खानाखुणा आहेत का? तर तिथं काहीच नाही. काशी पीठामध्ये तिथं गोसावी मठ म्हणलेलं, गोसावी मठ काशी पीठाला कोणी गेलं काय? गोसावी मठ म्हणलेलं रणदेव साहेब. जंगम मठ बी नाही, वीरशैव बी नाही, लिंगायत बी नाही, गोसावी मठाचं ते हे आहे. आणि तिथं त्यांना काहीच स्थान नाही, तिथून कोणतंच आचार्य बाहेर आल्याचं काहीच नाही तिथं. केदारला जर आपण गेलं तर केदार जगद्गुरूला तिथं पुजाऱ्याचं स्थान आहे, रावल म्हणतात. रावल म्हणजे पुजारी, पुजाऱ्याचं स्थान आहे. तिथल्या कमिटीला मी विचारलं तर ते म्हणले फक्त रावल पूजेचा अधिकार आहे तेवढा. मग इथलं एकोमाराध्य इथं आलते काय शिवलिंगातून बाहेर, ते म्हणले आम्ही ओळखत नाहीत कोण एकोमाराध्य, ते काहीच माहित नाही. म्हणजे ते काहीच त्यांच्याकडे कसलेच पुरावे नाही की एकोमाराध्य तिथून आले किंवा काय आले, ते त्याचं काहीच नाही. तिथं फक्त एक पुजारी म्हणून त्यांना परवाच त्यांनी त्यांचा उत्तराधिकारी नेमला म्हणून ती सगळी कमिटी त्यांच्या विरोधात गेली. आम्हाला नाही विचारता पुजारी कसं काय नेमला असतो म्हणून गेलते. मी कोणाला वाईट बोलत नाही, जे टीव्हीवर बघितलं तर सांगा. चला असो, मला पुढे जायचं नाही. त्यानंतर ब्रिटिश काळामध्ये परळी वैजनाथला त्या ठिकाणी पंचाचार्य आले, त्याच्यामध्ये हनगल कुमारस्वामी होते. त्यांना तिथं शूद्र म्हणून हाकालून दिलं मंदिराच्या बाहेर. मग त्यांनी ब्रिटिश कोर्टामध्ये त्यांनी दावा केला निजामाच्या काळात.
ब्रिटिश कोर्टामध्ये दावा केला की आम्ही उच्चवर्णीय आहोत, आम्ही लिंगी ब्राह्मण आहोत, लिंगी ब्राह्मण. त्यांनी दावा केला लिंगी ब्राह्मणाचा आणि ते कोर्टात जिंकले लिंगी ब्राह्मण म्हणून. आणि नंतर त्यांना पर्यवेक्षणामध्ये पुजारी म्हणून नेमलं. म्हणजे कोर्टात त्यांनी सिद्ध करून घेतलं की ते लिंगी ब्राह्मण आहेत, जंगम नाही. हे सगळं वीरशैव पंचाचार्यांनी. आता हे आणि ब्रिटिश का आपलं म्हैसूर संस्थान मधले वीर माहेश्वर ब्राह्मण आहे म्हणले, नंतर आता लिंगी ब्राह्मण म्हणले, आता काय म्हणाले वीरशैव म्हणाले. तर मला ते आता कळालं की ते जंगम समाजाने वीर माहेश्वर संघटना काढली रामदास भाऊ. तर मला त्याचा आता शोध लागला की वीर माहेश्वर का म्हणतात, कारण त्यांनी त्या काळामध्ये वीर माहेश्वर ब्राह्मण असल्याचं प्रूव्ह करून घेतलेलं. आता दुसरी गोष्ट, आता इतिहासकारांच्या मते वीरशैवांचेच इतिहासकार आहे. चिदानंद मूर्ती, पालकुर्क सोमनाथ, एस बसवराजू, शिवदास पार्वतेश यांनी सगळे जे ग्रंथ आहेत त्याचे पुरावे याच्या समोर आले. 1698 मध्ये पार्वतेश नावाचा वीरशैव ग्रंथलेखकानं त्या ठिकाणी लिहिले. 1698 मध्ये गांधीसाहेब चतुराचार्य पुराण म्हणून लिहिले. त्याच्यामध्ये चारच आचार्य आहेत, पंचाचार्य नाहीत, पाचवं पीठच नाही. या चारही लोकांच्या ग्रंथामध्ये चतुराचार्य. मी एकदा असंच केदार जगद्गुरूंना विचारलं की 5 पीठ अगोदर नव्हती, 1 पीठ नंतर आले, त्यांनी सुद्धा कबूल केलं. हो म्हणले 1 पीठ 100-150 वर्षाच्या खाली आले. मग ते त्याच्यातून शिवलिंगातून ते बाहेर कधी आले ते पण प्रश्न निर्माण होतो. काशी पीठाचा उल्लेखच नाही या 16व्या शतकातल्या सगळ्या ग्रंथामध्ये वीरशैवांच्या. चतुराचार्य पुराण आहे, 4च आचार्य आहेत. काशीपीठ आता 100-150 वर्षाखाली स्थापन केले नंतर. आणि नंतर बनावट स्टोरी बनवली की ते शिवानं पार्वतीला सांगितलं, तिथून मग बाहेर आले. त्यांचेच ग्रंथ सांगायचे वीरशैवाचेच, चतुराचार्य पुराण. त्याच्यामुळं हे सगळं 17व्या शतकामध्ये बनवण्यात आलं. आणि बांधवांना मी अगदी शेवटच्या टप्प्यात जात आहे, मी 3 मिनिटात माझं संपवतो, किती मिनिट माहित नाही. पण आता शेवटला असं आहे की वीरशैव आलं कुठून, तर केरळ आणि तामिळनाडूच्या बॉर्डरवर शैव संप्रदायातले काही ब्राह्मण लोकांनी आपल्या लिंगायत धर्मात प्रवेश केला 16व्या-17व्या शतकामध्ये. त्यात त्यांनी स्वतःला वीरशैव म्हणायला सुरुवात केली. शैवन वीरशैव हे फक्त आढळतात कुठं, तामिळनाडू आणि केरळच्या त्या पट्ट्यामध्ये. आणि ती वीरशैव कोण आहेत आज ते पण सांगतो तुम्हाला. आज ती वीरशैव कोण आहेत, तर ती वीरशैव आहेत जंगम, सगळे जंगम नाही, फक्त हिरेमठ जंगम, हिरेमठ नावाचे जे जंगम आहेत, हिरेमठ हेच ती वीरशैव आहे. आणि पुढे जाऊन असं कळालं की तिथं सुद्धा लॉबिंग आहे की मठावर जे बसतात, कोणत्याही मठावर बसतात ना, जे जेवढे श्रीमंत मठ मोठमोठे आहेत, तिथं फक्त हिरेमठ जन्मानच बसू दिलं जातं. शालीमठ, मठपती, इतर मठातले महाराजाला मठावर बसू दिलं नाही. समजा छोट्या मोठ्या मठावर बसू देत असते 5-10% मध्ये मुकड्या पार. पण जे पैशाचे श्रीमंत मठ आहेत तिथं फक्त हे हिरेमठच बसतात, कारण हेच वीरशैव आहेत. आणि यांचा सगळा नागवंदा समितीने रिपोर्टमध्ये अहवाल काढलेला आहे की हे हिरेमठ माणसंच जंगम वीरशैव आहेत. आणि ह्यांनीच यांचा प्रभाव सगळ्या मठावर असल्यामुळे ह्यांनी वीरशैव शब्द पुढे आणला. तर वीरशैव शब्द पहिल्यांदा जर कोणी पुढे आणला असेल तर ते हनगल कुमार स्वामी यांनी 1904 ला अखिल भारतीय वीरशैव महासभा स्थापन केली. वडगाव साहेब, आपली नाही, कर्नाटकातली. शिवानुभव मंडप जे आता तिथं हे आहे, तर तिथं हनगल कुमार स्वामीने 1904 ला अखिल भारतीय वीरशैव महासभेची स्थापना केली. आणि तिथून पुढे ही वीरशैव शब्द प्रचारात यायला सुरुवात झाली. संघटनाच वीरशैवाच्या नावाने असल्यामुळे लोक वीरशैव म्हणायला सुरुवात केली. मग महाराष्ट्र वीरशैव सभा झाली, अनेक वीरशैव सभा झाली. सगळ्या आता शिवा संघटना सुद्धा पहिलं शिवा वीरशैव युवक संघटना असंच होतं. लिंगायत शब्द गोंधळ साहेब तुमच्या संघटनेत नव्हता पूर्वी, आता आलाय. आता ते तुमच्या क्रांतिकारी निर्णयामुळे आलाय. ते खरं तर सगळ्यांनी टाळ्या वाजून, गोंधळ साहेब असतील, आमचे राजू शेठ असतील, रामदास पाटील साहेब असतील, यांनी संघटनेत त्या ठिकाणी लिंगायत शब्द त्या ठिकाणी घातला. याच्याबद्दल परत एकदा आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवूया. तर ही सगळं पुढे शब्द आले. तुम्हाला सांगतो 1970 साली अखिल भारतीय वीरशैव महासभेने वेगळा धर्म द्या म्हणून केंद्र सरकारला मागणी केली, इंदिरा गांधीला मागणी केली. इव्हन त्यामध्ये आताच धोंडे सरांनी सांगितलं मागे एका ठिकाणी, डागे सर, की आपण सुद्धा राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य आपण सुद्धा वीरशैव धर्माची मागणी केली. खरं आहे. वीरशैव धर्माची मागणी अखिल भारतीय वीरशैव महासभा सगळ्या लोकांनी त्या काळात केली. वेगळा धर्म द्या, अल्पसंख्याक दर्जा द्या. त्याच्यानंतर 2001 पर्यंत ती मागणी राहिली. 2001 ला केंद्र सरकारने आयोगाने त्या ठिकाणी अल्पसंख्याक आयोगाने
वीरशैव नावाचा कुठलाही धर्म देता येत नाही. तो वीरशैव हा हिंदू धर्माचाच एक भाग आहे. वीरशैव वेद पुराण आगम मानतात. वीरशैव सगळे यज्ञ या पुराण सगळे हिंदू प्रमाणे करतात. त्यामुळे वीरशैव हा वेगळा नाही, हे हिंदूचाच एक भाग आहे असं सेंट्रल गव्हर्नमेंटने सांगितलं आणि रिजेक्ट केलं. 2001 ला रिजेक्ट झाल्यानंतर रामदास पाटील साहेब सगळ्यांनी, सगळ्या संघटना, मग त्याच्यामध्ये वीरशैव महासभा असेल, एम बी पाटील काँग्रेसचे असतील, येदियुरप्पा बीजेपीचे असतील, आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या संघटना, शिव संघटना, सगळ्यांनी केंद्र सरकारला मागणी केली की लिंगायत वीरशैव नावाखाली धर्माला मान्यता द्या. लिंगायत वीरशैव नावाखाली किंवा वीरशैव लिंगायत नावाखाली द्या. असे सगळ्या संघटनाचे भारतामधून पत्र गेले. 2001 ते 13-14 पर्यंत हे प्रकरण चाललं आणि 2014ला आपलेच सुशीलकुमार शिंदे साहेब गृहमंत्री असताना केंद्रामध्ये त्यांनी वीरशैव लिंगायताला रिजेक्ट केलंय. नांदेडकर साहेब, वीरशैव लिंगायत रिजेक्ट केलंय केंद्र सरकारने आणि दुसरं तिसरं कोण नाही, सुशीलकुमार शिंदे साहेब आपल्याच लिंगायत समाजाचे गृहमंत्री असताना त्यांनी रिजेक्ट केलं. आणि तिथं त्या बैठकीतल्या लोकांच्या समोर ते बोलताना म्हणले की वीरशैव लिंगायताचे कुठलेही रेकॉर्ड उपलब्ध नाहीत, पण लिंगायत नावाचे रेकॉर्ड आहेत. तुम्ही जर लिंगायत नावानं मागणी केली तर आम्ही देण्याचा विचार करू शकतो. सगळे अवाक झाले त्या बैठकीमध्ये. एक आवाज त्यांनी ज्यांनी ऐकला, खंबीरपणे ऐकला, त्यांचं नाव होतं डॉक्टर माते महादेवी. डॉक्टर माते महादेवी पहिल्या जगद्गुरू, त्यांनी त्या बैठकीत होत्या आणि त्यांना कळालं की लिंगायत नावाखाली सगळी मान्यता मिळू शकते. आणि माताजींनी लगेच इमिडिएटली 4च महिन्यामध्ये 2014ला मुंबईला त्या ठिकाणी दिल्लीला प्रचंड मोठा मोर्चा काढला. तेव्हाच मी नव्हतो या भानगडीत, मी जनसुराज पक्ष होतो तेव्हा, मी त्या ह्याच्यात नव्हतो, वीरशैव लिंगायत या कशातच नव्हतो मी. माते महादेवीने 2014ला मोर्चा काढला पहिला. तुम्ही होते मुकड्याप्पा मोर्चाला, तर तू मोर्चा काढा लिंगायत नावानं द्या. पण ते मोर्चा झाल्यानंतर 2 महिन्यातच सरकार गेलं आणि 2014 पासून हा प्रश्न प्रलंबित राहिला. जेव्हा सगळ्यांना कळालं वीरशैव नावाखाली होत नाही, वीरशैव लिंगायत नावाखाली होत नाही, पण लिंगायत नावानं होतंय, मग विरोध सुरू झाला. म्हणजे अगोदर तुम्ही सगळ्यांनी लिंगायत धर्माची मागणी केलेली, वेगळ्या धर्माची मागणी केली आहे. त्याच्यात 5ही जगद्गुरूच्या सहाय, 5ही जगद्गुरूच्या. पण जसंही खरं त्यांनाही माहित होतं की रेकॉर्डला लिंगायत आहे, उभे मागणी सगळा समाज म्हणाला उभे जाऊ त्याच्या संग, पण खरं एकदम मागायला गेले तेव्हा मात्र हे मागे सरकले. आणि मग यांनी सांगायला सुरुवात केली की आपण आता वीरशैव बी नाही, लिंगायत बी नाही, आता आपण हिंदू आहोत म्हणले. मग 70 वर्ष तुम्ही काय झोपा काढले होते का? तेव्हा हिंदू का नाही म्हणले तुम्ही? आता म्हणता की तुम्ही हिंदू होता. हेच पंचाचारी, हेच शिवाचारी वीरशैव नावाखाली गेले, वीरशैव लिंगायत नावाखाली गेले. पण ओरिजिनल जेव्हा लिंगायत नावाखाली जायची वेळ आली की हे सगळ्यांनी पलटी मारली, नाही म्हणले आता आपण हिंदूच आहेत, आपला काय धर्म वगैरे वेगळा नाही. तर बांधवांनो, हा सगळा गोड बंगाल आपल्या समाज बांधवांना कळणं गरजेचं आहे. आणि म्हणून वीरशैव दुसरे तिसरे कोणी नसून हे फक्त हिरेमठ जंगम आहेत असा माझं स्पष्ट त्या ठिकाणी म्हणणं आहे. ठीक आहे, आम्ही वीरशैव म्हणून तुम्हाला जात म्हणून कधीही स्वीकारू, पण धर्म म्हणून जर तुम्ही म्हणत असाल की आमच्या धर्माच्या नावासोबत वीरशैव लावा, तर मग आमच्या लई जाते, मग आमचं वाण्याचं बी नाव आहे, काय अडचण आहे. वीरशैव वाणी लिंगायत असं धर्माचं नाव टाका. आमचे तेली म्हणतील, मग आमचं तेल्याचं का म्हणू नको, तेली वाणी वीरशैव लिंगायत धर्म करा. नाही मग आमचे गवळी म्हणतील, आमचं तुमचं घेतलं, आमचं गवळ्याचं का नको, मग गवळी लिंगायत वीरशैव वाणी तेली वीरशैव लिंगायत धर्म लिहा. मग बुरुड म्हणतील, बुरुडांचं लिहा. 98 जाती लिहावं लागतील, मग धर्माचं नाव पूर्ण होईल. ते कोणता पिक्चर आलता की ते कोणता पिक्चर आलता ते एक नाही होते लय मोठं लांबलचक नाव सांगतात त्याच्यामध्ये, ते धमाल पिक्चर होता बघा. ते वेणुगोपाल वीरपट्टम काहीतरी लांबलचक नाव सांगते बघा, काय ते आहे की नाही. तसं एवढं मोठं लांब लिहावं लागेल धर्माचं, कारण 98 जाती पुढे लिंगायत लिहायचं ठरलं तर तेवढं धर्माचं नावाचा कॉलमच नाही आपल्या. म्हणून कोण्या प्रत्येक जातीचं नाव धर्माच्या कॉलममध्ये लिहू शकत नाही. धर्माच्या कॉलममध्ये फक्त लिंगायत लिहू शकत. आणि मग जातीच्या कॉलममध्ये तुम्ही वीरशैव लिहा, वाणी लिहा, तेली लिहा, माळी लिहा, कोष्टी लिहा, ते पूर्ण आपल्याला अधिकार. पण जर तुम्ही समिती काय म्हणते, वीरशैव कोण आहे, जे वीरशैव महात्मा बसवांना धर्मसंस्थापक मानतात तीच वीरशैव लिंगायतातली जात धरू शकतो. पण वीरशैव जे लोक जगद्गुरू म्हणतात की वीरशैव आणि लिंगायत समानार्थी शब्द आहे, एकच आहोत, हे जे म्हणतात त्यांना माझं उत्तर असं आहे. काही लोक म्हणतात आपल्या 2 पंथ आहेत, वीरशैव आहेत आणि लिंगायत 2 पंथ आहेत.
नाही. पंथाचा इतिहास सांगतो तुम्हाला. मुसलमानात 2 पंथ आहेत, शिया आणि सुन्नी, बरोबर आहे. पण शिया लोक सुद्धा मोहम्मद पैगंबरांना मानतात, बरोबर आहे. आणि सुन्नी लोक सुद्धा मोहम्मद पैगंबर साहेबांना मानतात. आणि शिया मुसलमान सुद्धा कुराण मानतात आणि सुन्नी मुसलमान सुद्धा कुराणला धर्मग्रंथ मानतात. ख्रिश्चनामध्ये कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट आहेत. कॅथोलिक सुद्धा येशू ख्रिस्ताला मानतात, प्रोटेस्टंट पण येशू ख्रिस्ताला मानतात. कॅथोलिक सुद्धा बायबल मानतात, येशू आणि प्रोटेस्टंट सुद्धा बायबल मानतात. जैनामध्ये श्वेतांबर दिगंबर आहेत, दोघंही महावीरांना मानतात. बौद्धामध्ये हिनयान महायान आहेत, दोघंही गौतम बुद्धांना मानतात, त्रिपिटक मानतात. पण इथं वीरशैव म्हणतात आमचा धर्मसंस्थापक रेणुकाचार्य, आमचा धर्मग्रंथ सिद्धांत शिखामणी. लिंगायत म्हणतो आमचे धर्मसंस्थापक महात्मा बसवांना, आमचा धर्मग्रंथ वचन साहित्य. कंप्लीट वेगळे आहेत ना हो. हे तर एका धर्माचे 2 पंथ सुद्धा नाहीत. 2 जगातले सगळे पंथ काय सांगतात? एकच धर्मग्रंथ आणि एकच धर्मगुरू मानतात. शिया सुन्नी एकच, पैगंबर आणि कुराण. ख्रिश्चन मधले एकच धर्मग्रंथ, एकच गुरु आहे. जैनामध्ये एकच धर्मग्रंथ, एकच गुरु आहे. बौद्धामध्ये एकच धर्मग्रंथ, एकच. तर त्याला 2 पंथ म्हणता येते. पण इथं धर्मगुरू वेगळा आहे, धर्मग्रंथ वेगळा आहे. इकडे धर्मगुरू वेगळा आहे, इकडे धर्मगुरू वेगळा आहे. पंथ कसं म्हणता येणार? याचा अर्थ असा आहे की वीरशैवाचा लिंगायताचा काहीच संबंध नाही, काहीच संबंध नाही. जर वीरशैव लोक महात्मा बसवांना धर्मसंस्थापक मानत असतील, वचन साहित्य आमचे धर्मग्रंथ मानत असतील, तर वीरशैव आमच्यातला पंथ म्हणता येईल किंवा जात म्हणता येईल. तंबाखू साहेब काही चूक असेल तर मला सांग. असं जर असेल तरच ते वीरशैव आपले, असं जर नसेल तर वीरशैवाचा आपला काहीही संबंध नाही. वीरशैव शब्द सेंट्रल गव्हर्नमेंटने, कोर्टाने, सगळ्यांनी रिजेक्ट केला राहू शकतो. आता सत्य बोलायचं आपल्याला. आणि तुमचा कोणाचा दोष नाहीये, आपण सगळेच त्याच्यामध्ये जसं सांगितलं तसं आपण आतापर्यंत ऐकलेले. आता हे कोर्टाने आणि न्यायालयाने सगळं बाहेर काढलं म्हणून ते सगळं आता बाहेर निघाले. कोर्टातले 2-3 मी निर्णय सांगतो की त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने शास्त्रीय अग्निपुरुषच्या केसमध्ये नांदेडकर साहेब 1966च्या याच्यामध्ये त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लिंगायत हा वेगळा धर्म येतो म्हणून. त्याचबरोबर 1995च्या मनोहर जोशी केसमध्ये तेच सांगितलेलं आहे. तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर जैन स्वामीनारायण पंथ आणि रामकृष्ण आश्रम मिशनच्या निकालामध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं बसवेश्वर 12व्या शतकातील लिंगायत धर्माचे संस्थापक आहेत म्हणून. 14/1966 मध्ये मुंडास प्रकरणात सुद्धा AIR 1966 110 या केसमध्ये सुद्धा महात्मा बसवेश्वर लिंगायत धर्माचे संस्थापक असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. आणि म्हणून बाबांनो, मी आपला अधिक वेळ घेत नाही. आपल्याला मी अधिकपणे स्पष्ट करू इच्छितो की हिंदू, आपल्या देशाचे पंतप्रधान सांगतात हिंदू वे ऑफ लाईफ आहे, धर्म नाही. व्हिडिओ आहे ना वाले साहेब तुमच्याकडे? व्हिडिओ सगळ्याला पाठवा. नरेंद्र मोदींनी स्पष्ट सांगितलं की हिंदू धर्म नाही, हे वे ऑफ लाईफ आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितलं हिंदू धर्म नाही, वे ऑफ लाईफ आहे. इतकंच काय, आता सगळ्या ब्राह्मण समाजाने सुद्धा हिंदू धर्म सोडून दिलाय. ते काय म्हणाले, आता आमचा सनातन धर्म आहे म्हणाले. हिंदू शब्द त्यांनी बी सोडून दिलाय. मग उगच हे पंचायत आमच्या डोसक्यावर काय लागाले दोघंच्या उगच. त्यांनी ज्यांनी काढलं ते पण सोडून दिलेत ना. ते पण म्हणाले आम्ही सनातन धर्माचे आहोत म्हणाले, हिंदू नाहीत म्हणाले. हा, पंजाबाचे सुद्धा सगळे सर्टिफिकेट लिहिले आहेत. मधल्या काळात हे सरकारनं आपल्या त्याच्यामध्ये हिंदू शब्द टाकला. कोणी टाकला ते सांगितलं, नेहरूने टाकला. रामदास पाटील साहेब काँग्रेसच्या विरोधात नाही, नेहरू हे देशाचे पंतप्रधान म्हणून बोलावलं. भाजपच्या विरोधात नाही. जे कोणी आता भाजपचे लोक सांगत असतील की एक हिंदू लिहा, त्यांना हे सांगायचं आहे की तुम्ही पंतप्रधानाचं ऐकणार आहे की आम्हाला गेड बनणार आहे. पंतप्रधान मोदी साहेबांना सोडून देता का तुम्ही म्हणायचं? नरेंद्र मोदी साहेबांनी काय सांगितलं की हिंदू इज अ वे ऑफ लाईफ. आम्ही कुठं म्हणतोय? आम्ही वे ऑफ लाईफ नाही, हिंदू मानायला तयार आहेत ना. आम्ही कधी म्हणलोय हिंदू कल्चर आम्ही मान्य करतो. आम्ही कुठेही हिंदू कल्चरच्या बाहेर जायच्या मार्गावर नाही. आम्ही आमचे सगळे लोक हिंदू कल्चर फॉलो करायला तयार आहेत. पण तुम्ही कल्चर म्हणून आम्हाला सांगत असाल तर वी आर ऍक्सेप्टिंग, बट यू आर, तुम्ही लिंगायत हिंदू धर्म म्हणून आमच्यावर लागत असाल तर नो. सुप्रीम कोर्टाने सांगितलं हिंदू धर्म नाहीये. सावकाश सावकाश काय करू. तर ते या ठिकाणी मी आपल्याला स्पष्ट करू इच्छितो की जे आपल्याला
ही जनगणना पुन्हा कधी येईल माहिती नाही. लास्ट जनगणना 1931 ला झाली. आता 2026-27 येत आहे. याचा अर्थ 95 वर्ष झाल्यानंतर, 95 वर्ष म्हणजे आपले आजोबा सुद्धा जिवंत नव्हते त्या काळामध्ये जनगणना झाली आणि आता होते 95-96 वर्षानंतर ही पहिल्यांदा जनगणना होते. म्हणून समाजाला माझी नम्र विनंती आहे की त्या ठिकाणी ही संधी आपण घालू नये. कारण आपण जर हिंदू शब्द टाकला तर त्या ठिकाणी आपली जनगणना होणार नाही. आपण त्या मोठ्या समुद्रामध्ये आपलं तळ कुठं गायब गडप होऊन जाईल पता लागणार नाही, आपला आकडा समोर येणार नाही. त्याच्यामुळं त्या ठिकाणी आपला आकडा कोण्या राज्यात किती आहेत, कोण्या जिल्ह्यात किती आहेत, कोण्या गावात किती आहेत हे जर स्पष्ट करायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी लिंगायत लिहिणं धर्माच्या कॉलममध्ये अत्यंत आवश्यक आहे. त्या ठिकाणी अनेक संघटनांनी सांगितलं की जातीच्या कॉलममध्ये लिंगायत वाणी, लिंगायत तेली, लिंगायत कोष्टी लिहा. त्या सगळ्या संघटनांचं मी स्वागत करतो जातीच्या कॉलममध्ये. त्याच्यामध्ये येऊन शिवा संघटनेने सुद्धा जातीच्या कॉलममध्ये भूमिका चांगली घेतलेली आहे. मी शिवा संघटनेचं जातीच्या कॉलम पुरतं स्वागत करतो. पण त्यांना मी विनंती करतो या मंचावरून आदरणीय धोंडे सरांना, कारण ते प्राध्यापक आहेत, अभ्यासक आहेत, समाजासाठी तळमळीनं त्यांनी काम करतात. माझी त्यांना नम्र विनंती आहे की धर्माच्या कॉलममध्ये आपण लिंगायत लिहिण्यासाठी तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी जाहीर करावं आणि या सगळ्या लिंगायताच्या मुख्य प्रवाहामध्ये आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी जसं महाराष्ट्र विश्वसभेचं जे सगळं आता त्यांनी तर बोलतीलच, म्हणजे ज्या ज्या संघटना निर्णय घेतात त्या सगळ्या संघटनांनी त्या पद्धतीने आपण लिंगायत शब्द लिहिले काय फरक पडत नाही. मला अनेक लोक म्हणतात, मला RSSचे लोक मला भेटले, म्हणले अहो आपली हिंदूचा आकडा कमी होईल ना. मी म्हणलं बाबा हे काही डोनाल्ड ट्रम्प जनगणना घ्यायला का हो? डोनाल्ड ट्रम्प समजा जनगणना घेत असेल मग अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशची मुस्लिमांची संख्या वाढेल आणि त्याच्यामुळे आपला हिंदूचा आकडा कमी होईल अशी जागतिक स्पर्धा लागलेली असेल तर मग कशाला आपण 140 कोटी लोक हिंदू म्हणून लिहून टाकत की नरेंद्र मोदीला जनगणनाच घेऊ नका म्हणा, डायरेक्ट 140 कोटी हिंदू म्हणून भारताच्या बाहेर डोनाल्ड ट्रम्पला पाठवून द्या. 140 कोटी होऊन जातात आपले. हे कोण जनगणना घ्यायला? तुमचे आपलेच सगळ्यांचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनगणना घेतात. कशासाठी घेत आहेत की भारतामध्ये कोणत्या जाती किती राहतात, कोणते धर्म किती राहतात, त्यांची आर्थिक प्रगती किती झाली, त्यांची नोकरीला किती लागलेत, त्यांचे बेरोजगार किती आहेत, त्यांच्या घराला स्लॅब किती आहेत, रिकामे छपरं किती आहेत, त्याच्या गरिबी किती आहे, शिकलेली किती आहेत, अडाणी किती आहेत, या सगळ्या जातीचा त्यांचा आर्थिक, सामाजिक, राजकीय किती आमदार झालेत, किती खासदार झालेत त्या समाजामध्ये, हा सगळा इम्पेरिकल डाटा केंद्र सरकार प्रत्येक समाजाचा गोळा करणार आहे. आणि मग आम्ही वेड्यासारखं आमच्या समाजाचा मुख, आमची एवढी जनगणना आणि उद्या येणाऱ्या सगळ्या सोयी सवलती ते आकडे बघून आपल्या समाजाची किती प्रगती झाली हे बघून त्या ठिकाणी उद्या केंद्र सरकार, राज्य सरकार त्या समाजाला सोयी सुविधा देणार आहे. आणि मग त्यावेळेस मात्र आम्ही जर आमचा आकडा लिहिला नाही, आम्ही जर तिथं आमच्या कॉलममध्ये हिंदू लिहून मोकळं झालो तर मग उद्या आम्हाला काहीच मिळणार नाही. कारण मी एकदा कलेक्टर ऑफिसला गेलो होतो, एक उदाहरण सांगतो थांबतो. कलेक्टर ऑफिसला गेलो, एका गावामध्ये 100% गाव लिंगायताचं आणि तिथं स्मशानभूमीला जागा देत नव्हते. मी कलेक्टर साहेबाला म्हणलं, साहेब आमचं सगळे 100% गाव आहे आणि आमचे सगळे आमच्यामध्ये दफन करतात, दहन करत नाहीत, मग आम्हाला त्या ठिकाणी स्मशानभूमीसाठी जागा द्या. ते म्हणले, अविनाश या ठिकाणी तुमच्या सगळ्याची नोंद त्या गावची कोणीच सगळे हिंदू म्हणून नोंद आहे आणि हिंदूमध्ये जाळण्याची पद्धत आहे, पुरण्याची पद्धत नाही. मला माहित आहे की तिथं लिंगायत राहतात पण माझ्या रेकॉर्डला नाहीये, मी तुम्हाला 1 गुंठा पण जागा देऊ शकत नाही. बरोबर आहे. दुसरं एक उदाहरण देतो. परवा मुंबईला आपण मोर्चा नेला. आपल्या मोर्चामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ जाहीर केलं. त्या महामंडळामध्ये अनेक नंतर बाकीच्या जातींना सुद्धा जाहीर केलं. मी त्या जातींची नावं घेत नाहीत. ज्या समाजाचे महाराष्ट्रात 2 लाख समाज आहेत, 3 लाख समाज आहेत, त्या समाजाला सुद्धा आर्थिक महामंडळ मिळालं आणि त्यांनाही 50 कोटी रुपये मिळाले आणि आपल्यालाही 50 कोटी रुपयेच मिळाले. मग मी अनेक अधिकाऱ्यांना मंत्रालयातलं म्हणलं, ते समाज तर 2 लाख आहे त्याला 50 कोटी दिले ना, आम्ही 1 कोटी समाज आहे महाराष्ट्रात, आम्हालाही 50 कोटी दिल्या, आम्हाला 50 रुपये मिळणार. एका माणसाला जर 50 कोटी म्हणलं तर ते काय म्हणले, तुमची इथं ऑन रेकॉर्ड ब्रिटिश काळातल्या नोंदीप्रमाणेच आपण तुम्हाला पैसे दिले, त्यांची नोंद तेवढीच आहे, तुमची नोंद तेवढीच आहे, बजेट जास्त देता येत नाही. मी म्हणलो, ह्या समाजाला तुम्ही 5,000 कोटी दिले, ह्या समाजाला महामंडळाला 1,000 कोटी दिले. ते म्हणले त्यांची नोंद आहे, नाही त्यांची नोंद आहे. उद्या हे सगळे अडचणी उद्या तुमच्या आमच्या भविष्यातल्या पिढीला येणार आहेत. बाकीचे समाज सवलती घेताना दिसतील आणि आम्ही मात्र येड्यावाने आपला हिंदू धर्माचा झेंडा फिरत बसू. कोण नाकारलं हिंदू संस्कृतीला? विनाकारण आम्हाला वेगळं हुरण बनवू नका. जैन लोकांना तुम्ही काय सांगत नाहीत हिंदू लिहा म्हणून? अमित शहाला सांगा ना, जाहीर करा
गुजरातीतून केंद्रीय गृहमंत्री म्हणून सगळ्या जैन समाजाने हिंदू लिहा म्हणून. का नाही अमित शहा स्वतःच्या समाजाला जैन लिहा म्हणून? का रामदास आठवले सांगत नाहीत की बौद्ध धर्म लिहू नका हिंदू लिहा म्हणून सांगून? का शीख समाजाचा एखादा मंत्री येऊन उठून बीजेपी सरकारमधला म्हणत नाही की हिंदू लिहा शीख लिहू नका म्हणून? बघा बरं, आम्हालाच ज्ञान शिकवायला तुम्ही सगळ्यांना सांगतात. प्रत्येक समाज आपला आपला त्या ठिकाणी आकडा लिहिणार आहे आणि आम्ही मात्र आमचा समाज बुडवायचा, आमचा धर्म बुडवायचा. आणि धर्म बुडवायला कोण निघाले? आमचा कोण निघाले? ज्यांच्या खांद्यावर आम्ही धर्माची धुरा दिली. निजू नका, जागा जागा स्वधर्माने वागा. आता या पंचायतीला आम्हाला सांगायची वेळ आली, आम्हाला सांगायची वेळ आली स्वधर्माने वागा. कारण हे 5 जगद्गुरू आणि त्यांची सगळी टीम धर्म बुडवायला निघालेत. हे शिवाचार्य जबाबदारीने बोलतोय, व्हिडिओच्या समोर बोलतोय की हे सगळे शिवाचार्य पंचाचार्य लिंगायत धर्म बुडवायला निघालेत. त्यांनी वीरशैव म्हणतात, ते वीरशैव सुद्धा बुडवायला निघालेत. त्यांनी त्या ठिकाणी वीरशैवाचे राहिले नाहीत, लिंगायताचे राहिले नाहीत. आता ते म्हणतात की हिंदू लिहा म्हणजे आपला धर्म बुडवायला ते निघालेत. म्हणून आता धर्म वाचवण्याची आपली सगळ्यांची जबाबदारी, महाराष्ट्रातल्या सगळ्या समाज संघटनांची सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे की बसवांनी दिलेला धर्म, सगळ्या शरणांनी दिलेला धर्म तुम्हाला आम्हाला वाचवायचा आहे. ज्या महात्मा बसवांनी धर्म टिकवण्यासाठी देशाचं बिजन राजाचं, दक्षिण भारतातल्या सगळ्यात मोठ्या राज्याचं महामंत्रीपद त्या टोप घालून त्या बिजला समोर ठेवला की मी माझा धर्म सोडणार नाही, तुझा टोप घे, तुझी नोकरी घे, पण मी धर्म सोडणार नाही म्हणून त्यांनी त्याग केला. हजारो शरणांनी मरण पत्कारलं, हात ठिकाणी तोडून ठार मारले गेले, पण त्यांनी धर्म नाही सोडला, गळ्यातला लिंग काढलं नाही. एवढा कठोर धर्म, सगळ्या शरणांनी वाचवलेला धर्म. आमचे काही भाजपचे लोक तिकटासाठी धर्म बुडवायला निघाले. तिकटासाठी आमदारकीचं तिकीट, जिल्हा परिषदचं तिकीट द्या, आम्हाला तिकीट दिलं की आम्ही हिंदू म्हणून सांगायला खाली. तिकटासाठी. अरे तुमच्या जिंदगीवर जे जे राजकीय पक्षातले कार्यकर्ते तिकटासाठी, पदासाठी धर्म बुडवायला निघालेत. या धर्म बुडवायला मी जाहीर सांगतो की तुम्हाला धर्म माफ करणार नाहीत. ब्रिटिशाच्या काळात सुद्धा असे गद्दार होते, मुघलाच्या काळामध्ये सुद्धा गद्दार होते, स्वराज्यामध्ये शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा औरंगजेबाला हात मिळणारे असे गद्दार होते. असे गद्दार म्हणून इतिहासामध्ये तुमची नोंद असेल. जर तुम्ही वेगळा धर्म जर नाही नेला, धर्म बुडवण्याचं काम केलं तर तुम्ही गद्दार म्हणून या समाजामध्ये बनले जाल. तुम्हाला कोणी स्वाभिमानी म्हणणार नाही, पुढची पिढी तुम्हाला शिया घालणार आहे. आम्ही स्वाभिमानाने आम्ही हा धर्म सांगणार आहेत म्हणून आम्हाला पुढच्या पिढीची चिंता नाही. आम्ही पुढच्या पिढीला स्वाभिमानाने काम करणार आहेत. म्हणून आपल्या सर्व महाराष्ट्रातल्या सगळ्या संघटनांना मी सलाम ठोकतो. त्यांना इथं आलेल्या सगळ्यांना मी सलाम करतो. जे इथं आले येऊ शकले नाहीत पण त्या सगळ्यांनी फोनवर करून जो पाठिंबा दर्शवलाय त्या सगळ्यांना सलाम करतो. आणि बिलकुल येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातला 1 कोटी लिंगायत आणि देशातला 8 कोटी लिंगायत हा लिंगायत म्हणून धर्माच्या कॉलममध्ये लिहिल अशा त्याची अपेक्षा बाळगून मी इथं थांबतो. जय हिंद, जय बसवा, जय लिंगायत. जय गुरु बसवन्ना, जय तु जगद्गुरु